प्रशांत कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनंच फोन केल्याचं स्पष्ट झालंय। कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा असल्याची माहिती सूत्रांनी दिली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरनं शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय। कोल्हापूरनंतर आता त्याच्या विरोधात नागपुरात सुद्धा गुन्हा दाखल झालाय। पुणे स्वारगेट एसटी आगारातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी दत्ता गाडेची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या। आरोपी दत्ता गाडेवर आक्रमक महिलांनी बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंनी कराड बस स्थानकाची पाहणी केली। बस स्थानकातील अस्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित करत अतुल भोसलेंनी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजनांचे आदेश दिले। महापूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारतर्फे खासगी एजन्सीतर्फे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नद्यांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 18 नद्यांचं सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत त्यावरती उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत। कोल्हापूर पालिकेनं घरफाळा आणि पाणी पुरवठ्याच्या बिलाच्या वसुलीसाठी दिलेल्या 80% सवलतीचे 2 दिवस राहिलेत। घरफाळ्याच्या कालावधीत 12 कोटी 20 लाख रुपये जमा झालेत। अद्यापही 44 कोटी वसुली बाकी आहे। त्यामुळे पालिकेनं 5000 जणांना नोटीस पाठवली आहे। नवी मुंबई पालिकेच्या सीबीएसई शाळांना मोठी मागणी असून या शाळांमधील प्रवेशासाठी पालक गर्दी करतायत। या शाळांमधील प्रवेश निःशुल्क असल्यामुळे प्रवेशासाठीचे अर्ज घेण्यासाठी पालकांची झुंबड उडतेय। आरटी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र केवळ 5000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यामुळे आता 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडनं अटल उपक्रम सुरू करण्यात आलाय आणि या उपक्रमांतर्गत अवघ्या 1.5 महिन्यात 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे आणि या उपक्रमांतर्गत 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेच्या लाटांची संख्या तीव्र जाणवेल। त्यामुळे उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। साताऱ्यात उन्हाचा कडाका वाढलाय। त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। सांगली जिल्ह्यात रबी हंगामातील गहू काढणीला वेग आलाय। गेल्या आठवड्याभरापासून नवा गहू बाजारात दाखल होतोय। या गव्हाला सरासरी 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। फेब्रुवारी महिन्यात मुंबईत 12000 घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं 900 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळालाय। फेब्रुवारीच्या 28 दिवसात 12000हून अधिकची घर विक्री झाल्यामुळे ही घर विक्री समाधानकारक मानली जाते। मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचे एमएमआरडीएचे आरोप सिस्ट्रा कंपनीनं फेटाळून लावलेत। मात्र त्याचवेळी एमएमआरडीए बरोबर यापुढे सुद्धा काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे। एमएमआरडीएशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद सुरू असल्याचं सिस्ट्रानं स्पष्ट केलंय। पुणे शहरातील अंधाऱ्या निर्जन जागांची पाहणी करण्यात आली। या भागात प्रखर पथदिवे बसवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे। तसंच या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याचेही आदेश देण्यात आलेत। जमिनीवरची वाहतूक हवेतून झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल। त्यामुळे घोडबंदर भागात प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सी सुरू करण्याचं निश्चित करण्यात आलंय, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी महिन्यातून किमान 2 वेळा जनता दरबार आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलेत। अंमली पदार्थ विरोधी पथकाचा अधिकारी असल्याचं सांगून उघड्यावर थुंकणाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय। तब्बल 40,000चा दंड वसूल करत ही फसवणूक करण्यात आली। कर्करोगाच्या रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागानं मोठा निर्णय घेतलाय। प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका आणि प्रशिक्षित बालरोग तज्ज्ञ परिचारिका तयार करण्याच्या उद्देशानं पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवी मुंबई पालिका शाळेतील सहलीन दरम्यान एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। यानंतर पालिकेला जाग आली। त्यामुळे इमॅजिका पार्कमध्ये जाणाऱ्या जवळजवळ 6200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड पालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी पालिका ठरली आहे। राज्यभरातील पालिकांचं आणि अन्य कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी शासनानं हा उपक्रम राबवलाय।
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत दिली जाणार आहे. या सवलतींचा विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात यूपीआयचं जाळं वेगानं पसरते. यूपीआय व्यवहारांच्या बाबतीत भारत नवीन उंची गाठतंय. जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच यूपीआय व्यवहारांनी 16.99 अब्जांचा आकडा ओलांडला. आतापर्यंत एका महिन्यात यूपीआय व्यवहारांची ही सर्वात मोठी संख्या आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची यंदा दमदार कामगिरी बघायला मिळते. एनएसओनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जीडीपीमध्ये 6.2% वाढ झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली. तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या संघटनात्मक बदलावर कोणतीही चर्चा न झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरती तुर्तास जयंत पाटील कायम राहण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार ॲक्शन मोडवर आले असून पुढील 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिलेत. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. मिठी नदीला गाळ काढण्याच्या कामात एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पडाव्यात. यासाठी निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर घेण्यात यावी आणि बॅलेट पेपरच निवडणुकीसाठी सर्वात सुरक्षित माध्यम आहे, असं मोठं विधान ट्रम्प यांनी केलं. मागील 2 वर्षात मुंबईत घडलेल्या बलात्काराच्या 2109 घटनांमधील तब्बल 406 नराधम अद्याप मोकाट आहेत. राज्याच्या राजधानीचं शहर असलेली मुंबई इतर ठिकाणच्या तुलनेत महिलांसाठी अधिक सुरक्षित मानली जाते. पण याच मुंबईत 2 वर्षात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलंय. पवईच्या वेंचुरी येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे घाटकोपर जलाशयाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे उद्यापर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. नवी मुंबईतील जनता दरबारानंतर गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या कामासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी वर्गाचे मोबाईल बंद असणं योग्य नाही. ज्यांचे फोन सुरू असतात ते लोकांचे फोन घेत नाहीत, अशी नाराजी नाईकांनी बोलून दाखवली. मुंबईच्या गोराईतील जामदाडा परिसरात ग्रामस्थांनी स्वखर्चानं स्मशानभूमी बांधली. यापूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवरती ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावे लागायचे. समुद्राला भरती आली की अनेकदा मृतदेह वाहून जायचे. दरम्यान नवीन स्मशानभूमी बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केलं. त्यामुळे ग्रामस्थांनी 10 लाख रुपये खर्च करून या परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी बांधली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावरती पोहोचण्यासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे. वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील आरक्षित आणि खासगी जागेतील झोपडीधारकांसाठी एसआरएच्या माध्यमातून सुमारे 2 लाख घरं बांधण्यात येणार आहेत. दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि वसई विरार महापालिकेच्या वतीनं लाभार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. भिवंडी शहरातील बस आगारातून दररोज हजारांच्या संख्येनं प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या बस आगारातील पाणपोई गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय. पाणपोई सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. औद्योगिक वसाहतीतील अपघात टाळण्यासाठी पुण्याच्या जेएसपीएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनोखा ड्रोन तयार केला आहे. या ड्रोनद्वारे कंपन्यांवर बसवण्यात आलेल्या चिमण्यांमधील बिघाडाचा तात्काळ शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार आहे. जेएमआरटी घोडद इथल्या विज्ञान प्रदर्शनात हा ड्रोन ठेवण्यात आला होता. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणी ठाकरे गटाकडून कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. खोटे दस्तावेज बनवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ॲक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3च्या ट्रेननं कफपरेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यामुळे आचार्य अत्रे ते कफपरेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.